सगळ्या जगाला मात सांगतो मी बाबा, एक करा. देव सिंहासनावर बसले, डाव्या हाताला भगवान पंढरीनाथ रुक्मिणी बसले, मूळ वट्ट्यावर आधी भगवान कृष्ण गणपती बसले, मध्यंतरी भगवान मारुतीराय बसले, त्याच्या बाजूला शनी भगवान बसले, त्याच्या बाजूला भैरवनाथ बसले, समोर नलनील बसले आणि त्याच्या बाजूला जामवंतराय बसले. कोण आहे ते? आता प्रत्येकाचा महिमा गायला आपल्याला वेळ नाही, पण पोषितो जगासी एकला तो असे पांडुरंग इथं बसले, बुद्धीचा दाता भगवान गणेश इथं बसले, भक्तीचा आदर्श, शक्तीचा आदर्श आणि युक्तीचा आदर्श देणारे भगवान हनुमंतराय तिथे बसले, जीवाच्या पाप पुण्याचा निवाडा करणारे भैरवनाथ बसले, जीवाला चांगल्या वाईट कर्माचं फळ देणारे भगवान शनी बसले. भगवान शनीकडे कारण नसताना लोकांनी वाईट नजरेने बघतात. तसं नाहीये. भगवान शनी देवता सगळ्या चांगली देवता आहे, फक्त त्यांची अडचण काय? भगवान गणेशाची, आपलं शनी देवाची, ते चांगल्याला तात्काळ चांगलं फळ देतात आणि वाईटाला तात्काळ वाईट फळ देतात. म्हणून ते वाईटाला वाईट फळ मिळालं की म्हणतात आमच्या मागे 7.7 लागली म्हणतात. 7.7 काय? भगवान शनी याची चालण्याची गती फार मंद आहे, मंद आहे. म्हणजे शनी महाराजांना एक रास पूर्ण करायला 2.5 वर्ष लागतात. मग मागच्या राशीत जेव्हा ते असतात तेव्हा त्याची छाया पुढच्या राशीवर पडते, ती 2.5 वर्ष. मूळ राशीला आले ती 2.5 वर्ष. किती झाले? 5 वर्ष. आणि पुढच्या राशीला गेल्यानंतर परत त्यांची 2.5 वर्ष या राशीवर छाया पडते, हे किती झाले? 7.5 वर्ष. असं एका राशीला ते काय म्हणायचं, म्हणजे एका राशीला 7.5 वर्ष रेंज पुरती. कोणाची? शनीची. मग ते 7.5 वर्ष असतात म्हणून 7.7 म्हणण्याची काय पद्धती आहे. लागती 7.7, मध्य 7.7 आणि उत्तरती 7.7. पण मी सांगतो महाराज, मी जन्माला आलो, जन्मतच मला 7.7 होती माझ्या राशीला. माझी वृश्चिक आहे, उमेश देवा रास, वृश्चिक रास. मला जन्मताच काय होती? 7.7 होती. हो, मग ऐका, मला लई चांगली फळली. जन्मता 7.7 कशी काय? महाराज, मी आईच्या पोटात होतो म्हणून आमची आई सांगते. आणि आमच्या आईच्या आणि वडिलाचे झाले भांडणं. आई वडिलाचे काय झाले? लय भांडणं झाली मी जन्माला आल्यावर. आता काय कमाल आहे, तुमच्या घरात होत नाहीत का भांडणं? काय बघत राव असे. आणि माझी आईनं, ऐका बरं ताई, माझ्या आईनं हा पोटातला गर्भ गळून जावा म्हणून एवढ्या क्रोसिंग गोळ्या खाल्ल्या होत्या, 1 मूठ. इतकी वैतागली होती आई. मी पण मराव, हा ना, गर्भही मराव. मग त्या काळात 500 mgच्या क्रोसिंग गोळ्या किती खाल्ल्या? 1 मूठ. ज्यांना ह्याच्यातलं ज्ञान आहे त्यांना कळलं हा डोस काय झाला. 500 mgच्या 1 मूठ गोळ्या खाल्ल्या माझ्या आईने मरा म्हणून. आमच्या आईलाही काही झालं नाही, मी बी बघताच आहे तुम्ही कशा काय. माझं नाव उमेश ठेवलं महाराज. उमेश कोणाला म्हणतात? उमा म्हणजे पार्वती, तिचा ईश म्हणजे नवरा. शंकराचं नाव उमेश आहे. उमेशाला विष पचवायची सवय. जन्माला आल्याबरोबरच काय पचवलं? विष पचवलं महाराज. त्याच्यानंतर सांगतो माझ्या जीवनातली कीर्तन क्षेत्रातली देवा, माझा अनुभव सारंग बुवा, जेवढी प्रगती झाली का, म्हणजे माझं शताब्दीत कीर्तन झालं, गाथा मंदिरावर जी कीर्तनं झाली, जी प्रसिद्धी झाली, ते सगळे 7.7 झाले. मला हे काय म्हणायचे, गाडी कधी घेता, किती दिवस एसटीनं फिरता म्हणायचे का नाही तुम्ही? मला गाडी कधी भेटली? जेव्हा 7.7 लागली तेव्हा गाडी भेटली मला, असं आहे ते. पण भगवान शनी एक आहे. आपले कर्म चांगले ठेवा, भगवान शनीला घाबरायची काही गरज नाही. अशी देवता आहे. खऱ्या खोट्याचा निवाडा करणारे कालभैरव आहेत. देवालाही सहाय्य करणारे जामवंत आणि नील आहेत. असे देव बसलेले आहेत. आल्या याचका पुरे धनी, आलेल्या याचकाची तुम्ही जी इच्छा कराल, तो का म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविता, पुरणारी देवता तिथे आलेली आहे. म्हणजे आली तरी कशी? एकाच्या कैवाडे उगवे बहुतांचे कोडे, पुंडलिक राया करता देव आले. कुठं? पायाळाच्या गुन्हे पडिले ठाऊके. पण उत्तरार्ध काय? जगा पुंडलिके दाखविले. पडले कोणाच्या गुन्हे? पुंडलिक रायाच्या. एकाच्या कैवाडे
उगवी बहुतांचे कोडे. पण औरंगपूरमध्ये कोण्यात तरी एका वारकऱ्याला वाटलं असेल, किती काळ जुना असेल त्याचा अंदाज आपल्याला घेता यायचा नाही, पण तेव्हा कोणाला तरी वाटलं पाहिजे असेल की आपल्या गावात हनुमंताचं मंदिर असावं. तुमच्या पूर्वजाच्या पूर्वजाच्या पूर्वजाचे पूर्वज त्यांनी आपल्या गावात देव आणला आणि त्यांच्यामुळे तुमच्या सगळ्या पिढ्यांना त्यांची सेवा घडते. म्हणून एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे. सगळ्यांचं लय जणांचं कोडं मिटतं. हे कोडं काय? कोडं काय? कोडं कशाला म्हणतात? दिसायला सोपं पण सुटायला अवघड, त्याला काय म्हणतात? कोडं. हे लहानपणी आम्ही कोडे घालायचो बघा एकूणमेकाला. तुम्हाला घालतो बघा, आले तर आले बघा कोडे. कोडं. काळी गाय काटे खाय आणि पाण्याला बघून उभी राह. वा वा वा, अशी माणसं पाहिजे राव हुशार मला. हां, ऐका आता, पुढं ऐका. हरण पळतं आणि दूध गळतं जातं. वा वा वा, हुशार माणसं आहेत. वा वा वा. आता पुढचं विचारतो. बाप भसाड तोंडाचा, माय चिमण तोंडीन, लेकर कारभारी. तुम्ही याचं उत्तर द्या, ह्याच्या पुढचं आहे माझ्याकडं. मग ओग काय काय कीर्तना सांगण्याजोगे नाहीत म्हणून मी अजिबा आवरली. पण जाताना तुमच्या कानात सांगून जाईन मी, असे काय पुढे मला येतात. बाप भसाड तोंडाचा, माय चिमण तोंडी आणि लेकर कारभारी. काय अवघड आहे का? मोठ्या तोंडाचा बाप आहे, बारक्या तोंडाची आई आहे, लेकर कारभारी आहेत. दिसायला सोपं पण सुटायला अवघड आहे. देऊ का उत्तर? कसं करू? ऐकायचं? राहू द्या, पुढच्या वर्षी देऊ. लगेच देऊ? बर, खरंच देऊ म्हणता. बाप भसाड तोंडाचा म्हणजे रांजण, माय चिमण तोंडी म्हणजे घागर आणि लेकर कारभारी म्हणजे तांब्या. हो, बाप सगळं जमा करतो. बाप जीवाला खात नाही आणि जमा करतो. कोण? रांजण. माय बी त्याला त्याच्यात जेवढं जमल तेवढी काय करते? मदत करते. लेकर भरला तांब्या वत पायावर, भरला तांब्या वत पायावर. हे कारभारी होतात पुढं, असं जुने लोक म्हणायचे. ह्याला कोडं म्हणतात. तसं बहुतांचे कोडे. जगात सगळ्यांना सगळ्यात मोठं कोडं कोणतं आहे? सगळ्यात मोठं कोडं एकच आहे, संसार नावाचं कोडं आहे. दिसायला सोपं आहे पण आज सुटायला अवघड आहे. बघा ना, वाईट अशा दिवशी असं बोलू नये पण बोलतो. ज्या ज्या बाईला मनासारखी सून भेटली तिने हात वर करा बरं. 1 2 3. डोक्याला हात लावून वर नका करू, मोकळ्या मनानं करा. काय 10 12 जण बरं करा हात खाली. आता शांताराम महाराज, एक प्रश्न आहे बरं मला. ह्यांनी हात वर केला का? ज्यांनी त्याने मनानं केलं का सुनाच्या धाकानं केला? हा प्रश्न शिल्लक आहे. हो, सणासुदीची मुंबईहून आलेली बयान, पुन्हा कुठं कर कसा करीती, कर हात वर, असं तर नाही ना काही. तसं नसावं म्हणजे भागलं, बाकी काही नाही. अडचण आहे. आता तुमच्या गल्लीत येतो, ज्यांचं लग्न झालं त्यांनी हात वर करा बरं. तुमच्या गावात एवढे ब्रह्मचारी असताना मला बोलिलात कशाला तुम्ही? एवढे ब्रह्मचारी त्या गावात, उगाच मला ताण द्यायला घेण्या देण्याचा. वाळून जाईन मी अशा ताणानं. बाळा, तुझं नाव काय रे? विशाल? सुशांत भैया? तुषार भैया, तुझं झाले? नाही. तुषार भैया माझ्याकडे बघ, ह्यांचे झालेत का? जवळजवळ. हात वर केला काही नाही. का केलं नाही सांगू का? हे लग्नाला एवढे वैतागले, हात वर करायची वासनाच होत नाही यांची. तुषार, तुझी वेळ गेली नाही, सावध वय. ए बाळा, माझ्या गाडीत जागा आहे, माझ्याकडे पहा. मग मला सांगा, एवढा संसार आपल्याला दुःख देतो, संसाराच्या तापे पण सुटतो का? यालाच म्हणतात कोड. भय वाटे पर न सुटे हा संसार. आणि असं जे कोड आहे हे देव ते कोड सोडवणारा आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, एकाच्या कैवाडी उगवे बहुतांचे कोडे, देव बैसले सिंहासनी, आल्या याच का पुरे धने. असे लोक तुकोबाराय लोकाला सांगू लागले. लोक म्हणले तुकोबा असं एका बाजूनं बोलू नये माणसानं. तुम्ही प्रत्येक वेळेला म्हणतात देवाकडे चला. अहो, आम्ही येऊ शकत नाही, पण त्याला आमच्याकडे यायला काय अडचण आहे? जशी तुम्ही आमची समजूत काढता तशी देवाची काढता का?
तर तुकाराम महाराज म्हणले मी दोन्ही ठिकाणी दोघाची समजूत काढतो. दोही ठाई तुका आणि नाही पडू देत चुका. तुका दोही ठाई चुका पडू देत नाही. एक सिद्धांताचं वाक्य, दोन प्रमाण, सेवा समाप्त. सिद्धांताचं वाक्य काय ऐका. गाडेकर महाराज, संत जसं समाजाला देवाभिमुख बनवतात, जसं समाजाला देवाभिमुख बनवण्याचा प्रयत्न करतात, तसे संत देवालाही समाजाभिमुख बनवतात. जसं लोक संत म्हणतात, उठा सकळ जन, उठा जागेवारे आता, उठोनी वेगीशी, चला जाऊ रावळाशी, आहे की नाही. उठोनी पहाटे, विठ्ठल पहा उभा विटे. अरे उठा साधू, उठा संत, उठा धनदारा पुत्र जन, हे जाऊ द्या, उठा. हे कोणाला जाग केलं? लोकांना जाग केलं. जसं लोकांना जाग केलं, लोक देवापर्यंत येईपर्यंत तुकोबार आहे पळत पांडुरंगाकडे जातात आणि त्यालाही म्हणतात उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, वैष्णवांचा मेळा गुरडा पारी दाटला. उठा 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 सावध व्हावे, क्षेम सकळा द्यावे. हा, उठा सकळ जन उठले नारायण. हे जर जना करता तर उठा सावध व्हावे, क्षेम सकळा द्यावे. जयाजी वासना तया तैसे पुरवावे. म्हणून दोही ठाई तुका नाही पडो देत चुका. देव बैसले सिंहासनी, आल्या याचका पुरे धनी. विठो